हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे कम्प्युटरचं अकाउंटिंग मीन्स टॅली ERP मध्ये युनिट 7 कव्हर करत आहे, जो आहे रिपोर्ट्सचा. ठीक आहे. याच्या आधी आपण 6 टॉपिक्स कव्हर केलेले आहे. आज आपण 7th युनिट कव्हर करत आहे, जो आहे रिपोर्टसाठी. ठीक आहे. असे आपल्याला टोटल 32 टॉपिक्स जे आहे 36 टॉपिक्स जे आहे ते कव्हर करायचे आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. कारण की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल तर तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू डायरेक्टली व्हिडिओज मिळून जाणार आणि प्लेलिस्टला जे आहे ती सेव्ह करून घ्या, जेणेकरून याच्यामध्ये जेवढे पण काही व्हिडिओज येणार आहेत ते सगळे तुमच्यासाठी अवेलेबल होऊन जातील. ठीक आहे. तसंच व्हिडिओला लाईक जर कराल तर मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी कंटिन्यू हे व्हिडिओ जी सिरीज आहे ती कंटिन्यू स्टार्ट. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण रिपोर्ट्सचे क्वेश्चन्स. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, विच मेनू इज यूज टू एक्सेस ऑल रिपोर्ट रिलेटेड ऑप्शन्स इन टॅली. टॅलीमध्ये सर्व अहवाल पर्याय मिळण्यासाठी कोणते मेनू वापरले जाते? तर बघा, ऑप्शन आहे गेटवे ऑफ टॅली, डिस्प्ले, रिपोर्ट, मास्टर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, डिस्प्ले. नेक्स्ट, सेकंड, इन टॅली विच की इज यूज टू ड्रिल डाऊन फ्रॉम द समरी रिपोर्ट टू डिटेल डेटा. टॅलीमध्ये सारांश अहवालातून तपशीलवर डेटा जाण्यासाठी कोणती कळ वापरली जाते? तर बघा, ऑप्शन आहे एंटर, F1, एस्केप, स्पेस बार. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, एंटर. नेक्स्ट, थर्ड, व्हॉट इज द पर्पज ऑफ ड्रिल डाऊन फीचर्स इन टॅली रिपोर्ट. ठीक आहे. टॅली अहवालासाठी ड्रिल डाऊन वैशिष्ट्यांचा हेतू काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे टू प्रिंट रिपोर्ट, सेकंड टू गो बॅक गेटवे, थर्ड टू व्ह्यू अंडरलाइन ट्रान्झॅक्शन अँड फोर्थ टू डिलीट वाउचर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, टू व्ह्यू अंडरलाइन ट्रान्झॅक्शन. नेक्स्ट, फोर्थ, which of the following is valid accounts book report in tally. खालीलपैकी कोणता टॅली मधील वैध अकाउंट्स बुक अहवाल आहे? तर बघा, ऑप्शन आहे रेशिओ अनालिसिस, सेकंड बॅलन्स शीट, थर्ड कॅश और बँक बुक अँड फोर्थ इन्व्हेंटरी समरी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कॅश और बँक बुक. ओके. नेक्स्ट, फिफ्थ, टू प्रिंट अ रिपोर्ट इन टॅली विच की कॉम्बिनेशन इज यूज्ड. टॅलीमध्ये रिपोर्ट प्रिंट करण्यासाठी कोणती की संयोजन वापरली जाते? तर बघा, ऑप्शन आहे अल्टर प्लस पी, कंट्रोल प्लस पी, अल्टर प्लस आर, कंट्रोल प्लस एन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, अल्टर प्लस पी. नेक्स्ट, सिक्स्थ, विच फंक्शन इज यूज टू कॉन्फिगर डिस्प्ले सेटिंग इन रिपोर्ट. अहवालांमध्ये डिस्प्ले सेटिंग कॉन्फिगर करण्यासाठी कोणती फंक्शन की वापरतात? तर बघा, ऑप्शन आहे F11, F12, अल्टर प्लस सी, कंट्रोल प्लस F. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, F12. नेक्स्ट, सेवंथ, इन लेजर डिस्प्ले व्हॉट डज द ड्रिल डाऊन फीचर शोज. ठीक आहे. लेजर्स डिस्प्लेमध्ये ड्रिल डाऊन वैशिष्ट्य काय दाखवते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, समरी ऑफ रिपोर्ट, सेकंड इन्व्हेंटरी डिटेल, थर्ड इंडिव्हिज्युअल वाउचर एंट्री अँड फोर्थ रिजेक्टेड वाउचर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इंडिव्हिज्युअल वाउचर एंट्रीज. नेक्स्ट, 8, विच ऑप्शन हेल्प इन प्रिंटिंग मल्टिपल वाउचर्स इन वन गो. एका वेळेस अनेक वाउचर्स प्रिंट करण्यासाठी कोणता पर्याय मदत करतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, सिंगल वाउचर प्रिंट, सेकंड डे बुक, थर्ड मल्टी अकाउंट प्रिंटिंग अँड फोर्थ प्रिंट आफ्टर सेव. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, मल्टी अकाउंट प्रिंटिंग. नेक्स्ट, 9th, विच रिपोर्ट शो बोथ डेबिट अँड क्रेडिट बॅलन्स ऑफ लेजर. कोणता अहवाल डेबिट व क्रेडिट शिल्लक दाखवतो? तर बघा, ऑप्शन आहे डे बुक, ट्रायल बॅलन्स, कॅश बुक, जर्नल रजिस्टर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, ट्रायल बॅलन्स. नेक्स्ट, 10th, व्हॉट डज डिस्प्ले कॉन्फिगरेशन अलाउज यू टू चेंज इन टॅली रिपोर्ट. ठीक आहे. डिस्प्ले कॉन्फिगरेशन टॅली रिपोर्ट्समध्ये काय बदलते? तर बघा, ऑप्शन आहे नंबर ऑफ युजर, सेकंड कलर स्कीम, थर्ड कॉलम लेआउट सॉर्टिंग फॉर्मॅट अँड फोर्थ पासवर्ड प्रोटेक्शन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कॉलम लेआउट सॉर्टिंग अँड फॉर्मॅट. ओके. तसंच बघा, टॅलीची कम्प्युटराइज अकाउंटिंगची PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 1800+ MCQs आहेत. ठीक आहे. कंबाईन आहे इंग्लिश आणि मराठी लँग्वेजचे. ज्यांना पण ही PDF अवेलेबल पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही इथनं परचेस करू शकता. नेक्स्ट, 11th, विच की इज यूज टू चेंज पिरियड इन रिपोर्ट स्क्रीन. रिपोर्ट स्क्रीनवर पिरियड्स बदलण्यासाठी कोणता कळ वापरले जाते? तर बघा, ऑप्शन आहे F11, F1, F2, F5, F12. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड,
सेकंड F2. नेक्स्ट 12. व्हॉट डज समरी रिपोर्ट इन टॅली जनरली शो? टॅलीमध्ये सारांश अहवाल काय दाखवतो? तो बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनली करंट डे एंट्री, सेकंड ऑल रिजेक्टेड वाउचर, थर्ड कंडेन्स टोटल ऑफ अकाउंट अँड फोर्थ डिलेटेड रेकॉर्ड्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कंडेन्स टोटल अकाउंट्स. ओके. नेक्स्ट 13. वेअर कॅन यू फाइंड डे बुक रिपोर्ट? डे बुक रिपोर्ट कुठे मिळतो? तर बघा ऑप्शन आहे गेटवे ऑफ टॅली, देन रिपोर्ट, सेकंड गेटवे ऑफ टॅली डिस्प्ले अँड देन डे बुक, थर्ड इन्व्हेंटरी, देन स्टॉक समरी अँड फोर्थ नन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड गेटवे ऑफ टॅली डिस्प्ले अँड देन डे बुक रिपोर्ट. नेक्स्ट 14. व्हॉट डज ड्रिल डाऊन नॉट अप्लाय टू? खालीलपैकी कोणत्या अहवालावर ड्रिल डाऊन लागू होत नाही? तर बघा ऑप्शन आहे ट्रायल बॅलन्स, बॅलन्स शीट, रेशिओ अनालिसिस, प्रिंट प्रिव्ह्यू. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ प्रिंट प्रिव्ह्यू. नेक्स्ट 15. रिपोर्ट प्रिंटिंग बटन्स आर अवेलेबल इन विच मेनू? प्रिंटिंग बटन्स कोणत्या मेनूमध्ये उपलब्ध आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कंपनी इन्फो, सेकंड गेटवे ऑफ टॅली, थर्ड राइट पैनल ऑफ रिपोर्ट स्क्रीन अँड फोर्थ F11 फीचर्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड राइट पैनल ऑफ रिपोर्ट स्क्रीन. नेक्स्ट 16. व्हॉट इज द यूज ऑफ मल्टिपल अकाउंट वाउचर प्रिंटिंग? मल्टिपल अकाउंट वाउचर प्रिंटिंगचा उपयोग काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रिंट वन वाउचर ओनली, सेकंड क्रिएट मल्टिपल लेजर, थर्ड प्रिंट वाउचर इन बल्क अँड फोर्थ एडिट इन वाउचर एंट्री. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्रिंट वाउचर इन बल्क. नेक्स्ट 17. डिस्प्ले मोर रिपोर्ट्स इज फाउंड अंडर विच मेन मेनू? डिस्प्ले मोर रिपोर्ट्स पर्याय कोणत्या मुख्य मेनूमध्ये आहे? तर बघा ऑप्शन आहे इन्व्हेंटरी इन्फो, अकाउंट इन्फो, डिस्प्ले अँड रिपोर्ट्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डिस्प्ले. नेक्स्ट 18. असाइनमेंट इन टॅली ट्रेनिंग रेफर्स टू? ठीक आहे, टॅली ट्रेनिंग मधील असाइनमेंट म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कंपनी क्रिएशन, सेकंड प्रॅक्टिकल एक्सरसाइज फॉर रिपोर्ट, थर्ड डेटा एंट्री अँड फोर्थ सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रॅक्टिकल एक्सरसाइज फॉर रिपोर्ट. नेक्स्ट 19. व्हॉट इज द पर्पज ऑफ समरी ऑप्शन्स इन रिपोर्ट कॉन्फिगरेशन? अहवाल कॉन्फिगरेशन मध्ये समरी पर्याय हेतू काय आहे? तर बघा ऑप्शन आहे टू डिलीट लेजर, सेकंड टू व्ह्यू इंडिव्हिज्युअल वाउचर, थर्ड टू शो ओनली टोटल अँड फोर्थ टू ओपन स्टॉक रजिस्टर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड टू व्ह्यू इंडिव्हिज्युअल वाउचर. नेक्स्ट 20. अकाउंट्स बुक डिस्प्ले इन्क्लूड विच ऑफ द फॉलोइंग? अकाउंट बुक डिस्प्ले मध्ये खालीलपैकी काय समाविष्ट आहे? तर बघा ऑप्शन आहे कॅश और बँक बुक, सेकंड ट्रायल बॅलन्स, थर्ड बॅलन्स शीट अँड फोर्थ स्टॉक समरी. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट कॅश और बँक बुक. नेक्स्ट 21. व्हॉट डज ड्रिल डाऊन अँड ट्रेस बॅक इनेबल्स इन टॅली रिपोर्ट? ड्रिल डाऊन अँड ट्रेस बॅक टॅलीमध्ये काय शक्य करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट युजर क्रिएशन, सेकंड डेटा डिलेशन, थर्ड मूवमेंट फ्रॉम समरी टू डिटेल अँड बॅक अँड फोर्थ ऑडिट लॉग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मूवमेंट फ्रॉम समरी टू डिटेल अँड बॅक. नेक्स्ट 22. विच रिपोर्ट हेल्प्स व्हेरीफाय करेक्टनेस ऑफ लेजर बॅलन्सेस? कोणता रिपोर्ट लेजर बॅलन्सची शुद्धता तपासतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डे बुक, सेकंड जर्नल बुक, थर्ड ट्रायल बॅलन्स अँड फोर्थ बॅलन्स शीट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ट्रायल बॅलन्स. नेक्स्ट 23. विच रिपोर्ट इज यूज टू कन्फर्म पार्टी बॅलन्सेस? पार्टी बॅलन्सची पुष्टी करण्यासाठी कोणता अहवाल वापरतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्व्हेंटरी समरी, सेकंड कन्फर्मेशन ऑफ अकाउंट, थर्ड रेशिओ अनालिसिस अँड फोर्थ TDS रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कन्फर्मेशन ऑफ अकाउंट्स. नेक्स्ट 24. विच कॉन्फिगरेशन ऑप्शन इज नॉट फाउंड इन रिपोर्ट स्क्रीन? खालीलपैकी कोणता रिपोर्ट कॉन्फिगरेशन पर्याय नसतो? तर बघा ऑप्शन आहे शो ओपनिंग बॅलन्स, सेकंड शो नॅरेशन, थर्ड शो पासवर्ड अँड फोर्थ शो ग्रॉस टोटल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड शो पासवर्ड इज नॉट ऑप्शन फाउंड इन रिपोर्ट स्क्रीन. नेक्स्ट 25. व्हॉट इज द बेनिफिट ऑफ मल्टिपल अकाउंट वाउचर और इनवॉइस प्रिंटिंग? मल्टिपल अकाउंट्स वाउचर इनवॉइस प्रिंटिंगचा उपयोग काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट क्रिएट मल्टिपल इनवॉइसेस, सेकंड प्रिंट ऑल रिपोर्ट, थर्ड सेव्ह बॅकअप अँड फोर्थ प्रिंट मेनी वाउचर्स ॲट वन्स. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ
प्रिंट मेनी वाउचर्स ॲट वन्स. ओके. तसंच बघा अकाउंट्स PDF, मॉक टेस्ट PDF, कम्प्युटराइज टॅली अकाउंटिंग PDF, अकाउंट्स रिव्हिजन PDF अँड प्रॉब्लेम अँड फॉर्म्युला बेस्ड PDF सुद्धा अवेलेबल आहे आणि सेपरेट PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, मेसेज करून PDF तुम्ही इथनं परचेस करू शकता. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.